चला तर 10वीच्या मॅथमॅटिक्समधील प्रॅक्टिस सेट 2.2 क्वाड्रॅटिक इक्वेशनमधला आहे हा. त्यामधला हा पहिल्या क्वेश्चनमधला चौथा सब क्वेश्चन आहे, ज्यामध्ये आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले जे सिम्पल फॉर्ममध्ये नाही, आपल्याला त्या अगोदर सिम्पल फॉर्मॅटमध्ये घ्यायचं आहे आणि ते फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं. तर याला आपण सिम्पल फॉर्मॅटमध्ये घेऊ शकतो. 5m² वजा 22m वजा 15 बरोबर 0. तर बघा आता या ठिकाणी 15 गुणिले 5 75 येतात. तर 75चे फॅक्टर आपल्याला असे पाडायचे आहेत की ज्यांचा गुणाकार हा 75 आला पाहिजे आणि त्यांची वजाबाकी ही वजा 22 आली पाहिजे. तर बघा 25 आणि 3 हे जर फॅक्टर पाडले आणि मोठ्या संख्येला जर वजाचं चिन्ह दिलं तर 25 मधून 23 गेल्याच्या नंतर 22 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून 25चं चिन्ह हे वजा, अशा पद्धतीने हे दोन फॅक्टर आपल्याला मिळतील. म्हणून बघा 5m² वजा 25m अधिक 3m वजा 15 बरोबर 0. आता या दोन्हीमधून 5m कॉमन काढू आपण याच्यामधून आणि याच्यामधून. तर मध्ये शिल्लक काय राहील m वजा 5 आणि या दोन्हीमधून 3 कॉमन निघतं बघा, म्हणून 3 कॉमन काढल्याच्या नंतर m वजा 5 बरोबर 0. आता बघा हे m वजा 5 आणि हे m वजा 5, m वजा 5 गुणिले 5m आणि 3 5m प्लस 3 बरोबर 0. आता या दोन संख्यांचा गुणाकार 0 येतोय, म्हणजे यापैकी m वजा 5 बरोबर तरी 0 असलं पाहिजे किंवा 5m अधिक 3 बरोबर तरी 0 असलं पाहिजे. मग बघा m बरोबर 5 तरी येईल किंवा m बरोबर वजा 3 भागिले 5, अशा पद्धतीनं m बरोबर 5 और -3/5 असे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतील. पुढच्या गणिताचं उत्तर पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत.